किती दिवस झाले? ड्युटीवर दारू पिताय का तू? नाही तू लोकांच्या कामं कधी करशील? तू लोकांच्या कामं कधी करशील? आता समजा हा? आता तुला ऑन ड्युटी दारू पिता येते तर तुला याला नकाशाचं काम नाही करता येत का तुला? पण तू ऑन ड्युटी दारू पिताय, तो माणूस चक्रा मारत आहे, तू त्याला नकाशा देत किती नाही दिवस झाले आता इथे? हा? तुला ऑन ड्युटी दारू पिता येते का सांग मला? काकाजी तर मी सांगतो, तुम्ही सांगा मला असं पहिली वेळ आहे. किती वेळेस आले हो? अरे पण तू आता बार मध्ये बसून दारू पित होता, तुझा व्हिडिओ आहे आमच्याकडे. याला विचारा किती दिवस झाले? ड्युटीवर दारू पिताय का तू? नाही तू लोकांच्या कामं कधी करशील? तू लोकांच्या कामं कधी करशील? आता समजा हा? होऊन जाईल आज. तू असा दारू पिऊन कामं करशील का लोकांचे? माफी मागतो. पण यायचं चुकलं काय एवढं सांग. चुकलं नाही, तू त्याचा नकाशा का नाही देत आहे? पण दाखवत नाही कोणत्या हिसाबाने जाऊ, का करावं, कुठून नाही त्याच्यावर त्याचे हे नाही. काय झालं? ते तर सांगत नाही. घेऊन पेरणीपासून आता बोलला झालं म्हणे काम म्हणे, आजच भेटते म्हणे, बोलला ना. हो आजच भेटणार आहे. सांगितलं नाही. इथे आज नकाशा मिळेल, आजच्या आज हो, नकाशा आजच मिळेल. भेटणार आहे काही. आजच्या आज दे बरं. सांगा ना, घरी बसवायला मला 1 मिनिट लागणार नाही, समजलं ना? पण तू ते सुधार. हे लोकांच्या कामासाठी तुला पगार भेटते, इथं खुर्च्या तोडासाठी पगार भेटत नाही, बार मध्ये बसून दारू प्यासाठी पगार भेटत नाही तुला. सर यायचं नाही, कागद तू बघा ना. का कागद बघा? 7-12 आहे, 7-12 सातबाऱ्यावर नकाशा तुझं काम तू कर ना. तू त्याला सांगशील का काम करायला? तुम्ही सांगा ना कोण देते इथे यायला? दाखवा सर. त्याच्या घरच्या 7-12 आहे. बिचारी चुकलायचं तर तुम्ही बघा ना. का चुकलं म्हणजे त्या अडाणी माणसाला समजा म्हणून का काही का चुकलं? पट्टा आहे त्याच्याकडे. हो का सर, पट्टा ओरिजिनल आणलाय त्यानं. पट्टा आहे त्याच्याकडे. आणि त्या अजून काय पाहिजे तुम्हाला त्याच्याकडून? सातबारा दिलेला आहे. नक्की ते आम्हाला चप्पल पैकी वेळेला दिली नाही तर तो. मग नकाशा भेटत नाही का साहेब? नकाशा द्यायला काय अडचण झाली तुला? पंजी देता येते ना सर. हा? नकाशा देता येते. म्हणजे नकाशा द्यायला काय? तू आजच्या आज दे. ओके सर. आता तुला घरी बसवायची जबाबदारी माझी. ठीक आहे सर. आजच्या आज. याच्या सोबत राहायचं नाही, याच्या मागं जाऊन आता पहिलं काम कर. तू दिला नाही तर तुझं पोस्टमॉर्टम केल्याशिवाय राहणार. तू काम नाही करतोय. नमस्कार. बरोबर. हे सगळं एवढं बोगस कारभार तुमच्या तालुक्यात चालू आहे ना, लोकांना बिलकुल जागृती नाही. आमदाराला विचारत नाही, तुम्ही तुमच्या कोणालाच विचारत नाही. तुमची सुधारणा कोण करल? जो तुमचं नेतृत्व करल तो करल ना, बरोबर ना? कोणीच करणार. कोणी लक्ष देत नाही तरी तुम्ही नुसतं मतदानच मारून राहिले ना. मग 40 वर्ष झालं. जात-पात, दारू, चिवडा याच्यावरच मतदान चालू आहे तुमचं चिखली तालुक्यात. लोकांची वाईट कपड्यावाल्यांची जी नियत आहे, दुसरं काहीच नाही यांचं. तुम्हाला सांगतो, त्यांचे लोक फक्त निवडणुकीच्या काळात तुमच्या घरी येते, एखाद्याच्या घरी न तो निघते मत मागत त्यांना, बरोबर ना? मग तो निवडून आल्यावर मग ते काही येत नाही, तोंड दाखवत नाही. त्यापासून वाईट कपड्यावाल्यांची दलाली आहे. अरे ते दलाली गाताय ते बघा. त्यांना त्या आमदाराकडून कॉन्ट्रॅक्टरशिप भेटत आहे, अवैध धंदे करायला भेटत आहे, त्याला पेट्रोल पंप भेटत आहे. तुम्हाला काय भेटत आहे? म्हणून त्या लोकांचं ऐकून तुम्ही मतदान कराल का? हे राजकारण आहे तुमच्या. मी गाठलं आपल्या जिवती तालुक्यामध्ये 2 लोक उभे, हे दोघं काय करते, यांना उभं ठेवल्या जाते, यायले पैसे पुरवले जाते, कारण की हे मतदान खाल्लं पाहिजे. हे जर मतदान खाल्लं, पहाडावर तर यायला सुख सोयी कोणत्या दिल्या नाही ना. तुम्हाला इतक्या वर्षामध्ये साधी आपल्या जिवती तालुक्यामध्ये सुई बनत नाही तर विचार करा, यांनी काही प्रगती केली का? काहीच नाही केली ना. तुम्हाला शेत जमिनीचे पट्टे, ना आरोग्य व्यवस्था आहे, ना कुठली शिक्षण व्यवस्था आहे, ना कोणत्या पद्धतीचं प्रशासन काम करते. आता काही न करता तुमचं मतदान त्यांना भेटणार तर नाही, तर मग ते काय करते, तुमच्यातलेच काही 2-4 लोक पकडते, त्याला पैसे देऊन उभे करते, तुम्ही आपल्यातला आहे म्हणून त्याला मतदान मारते. हा तालुक्याचं मतदान पूर्ण ते दोघं वाया घालवून घेते ना, त्या 3 तालुक्याच्या भरोश्यावर ते लोक निवडून येते. हे असं गणित आहे, तुम्ही समजायला पाहिजे. आणि तेचते बुड्डे कधीपर्यंत द्याल? त्याच्या बापानं काय आपल्याकडे लिहून ठेवलं होतं का मरतपर्यंत यालेच बनवायचं म्हणून? काय नाही.